जय श्री कृष्ण. मंगल टोमरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर इकडे बघा कोथिंबीरच्या वड्या तयार आहेत. अगदी कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंग तयार झालेल्या आहेत. आणि आपण काय काय साहित्य घेतलं आहे आणि कशा पद्धतीने या वड्या केल्या आहेत ते आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहूया. आणि पूर्ण व्हिडिओ पहा. तर इकडे गरम मसाला घेतला आहे थोडासा, हे लाल मिरची पावडर, हिंग, तसेच हळद आणि तिखटवाली लाल मिरची पावडर घेतलेली आहे. तीळ घेतले आहेत 1 वाटी आणि धना जिरा पावडर घेतलेली आहे. हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे आणि एक जुडी कोथिंबीरची धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आणि वाटीने मोजून कोथिंबीर ही 3 वाट्या झालेली आहे. दाबून घ्यायचं, वाट्यामध्ये दाबून भरायची ती कोथिंबीर. आणि त्यासाठी बेसनचं पीठ हे 1.5 वाटी घेतलेलं आहे. म्हणजे कोथिंबीरच्या अर्ध बेसनचं पीठ घेतलेलं आहे. तर आता हे बेसनचं पीठ आपण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया आणि त्याचं छान लिक्विड बनवून घ्यायचं. आणि त्यासाठी मी इथं मोठ्या 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे त्या मगमध्ये. तर आपण किती पाणी लागतं आहे ते पाहूया. तर असं छान गुठळ्या होऊ नयेत म्हणून छान मोडून घ्यायचं पीठ ते आणि पातळसर असं त्याचं लिक्विड बनवून घ्यायचं. तर ह्या ज्या वड्या आहेत ते कोथिंबीर जास्त वापरली आहे आणि बेसन पिठाचा कमी वापर केलेला आहे. त्यामुळे खूपच छान आणि खुसखुशीत कुरकुरीत होतात. आणि आपण इथे पद्धत वेगळी वापरली आहे, त्याला उकडून नाही घ्यायचं. तर तुम्ही आता हा संपूर्ण व्हिडिओ पहा. माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट्स पण करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे मला पण कळलं पाहिजे. तुमच्या कमेंट्स मला वाचायला मिळाल्या तर खूपच छान वाटेल. तर त्यासाठी 1.5 वाटीपेक्षा थोडं जास्त पाणी लागलेलं आहे. तर आता हे छान बरोबर बेटर झालेलं आहे. तर पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे. ह्या अशा पद्धतीने केलेल्या वड्या ना फारच खुसखुशीत होतात. जिरे, मोहरी ते छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपण तीळ टाकून घेऊया. तीळ पण छान परतून घ्यायचे तेलावरती, म्हणजे त्याचा कच्चेपणा राहत नाही, चवीला छान लागतात. आता मिरची आणि लसूण जे वाटून घेतलं आहे वाटण, ते पण टाकलं आहे परतायला. ते पण छान परतून घ्यायचं, लाल रंगावरती सगळं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण जे मसाले घेतले आहेत ते पण टाकायचे, चवीनुसार मीठ, तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, खूपच छान होतात वड्या. आता हे जिरा आणि धनेपूड टाकलेली आहे, ती पण छान त्याच्याबरोबरच परतून घ्यायची. थोडासा गरम मसाला, हळद, मिरची पावडर, ते सर्व मसाले पण टाकून घ्यायचे. आता छान परतून झालं आहे. तर आता ह्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घ्यायची. छान बारीक चिरली आहे बघा कोथिंबीर, आणि भरपूर कोथिंबीर आहे. कोथिंबीरचा वापर भरपूर केल्यामुळे वड्या खूपच छान लागतात. कोथिंबीरच्या वड्या अशा वाटतात, म्हणजे बेसनच्या वड्या नाही आहेत असं वाटतं. त्यामुळे बेसनचा फार कमी वापर केलेला आहे. तर छान परतून घ्यायची नरम होईपर्यंत. आणि मसाले पण चांगले मिसळले जातात त्याच्यामध्ये.
अशा पद्धतीने आपण वड्या केल्या तर आता छान हे होत आहे, कोथिंबीर शिजली जात आहे. तर आता या स्टेपला आपण जे मिक्स करून आपण ठेवलेलं आहे पीठ ते टाकून घ्यायचं आणि हलवत राहायचं गुठळ्या होऊ नये म्हणून. छान मिक्स करून घ्यायचं. बघा किती छान मिक्स झाले, बिलकुल गुठळ्या नाहीत झाल्या. अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याला नंतर एक वाफ येऊ द्यायची, झाकण ठेवायचं, 2 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं. आता छान मिक्स करून घेऊ. तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आहे. बघा छान शिजत पण आला आहे, मस्त गोळा झाला आहे तो. तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा, खूप छान होतात वड्या आणि सोपी पद्धत आहे, पटकन होतात. थोडा वेळ आता झाकण ठेवूया, 2 मिनिटासाठी वाफ येऊ द्यायची. बघा छान वाफ आली. आता मी इकडे परातीला तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे आपण काढून घेऊया आणि एकसारखं परातीमध्ये थापून घ्यायचं. आपण जशा थापवड्या करतो ना त्या पद्धतीनंच हे मिक्सर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं कोथिंबीरचं. छान शिजल्यात, मस्त खमंग वास सुटलाय. थोडंसं हाताला तेल लावून एकसारखं सगळीकडे थापून घेणार, म्हणजे एका लेवलच्याच वड्या होणार एकसारखं थापून घेतलं की. आणि जराशा जाडसरच करायच्या म्हणून मी ताट छोटं घेतलं आहे. तर अशा प्रकारे थापून घ्यायच्या. तर अशा प्रकारे थापून घेतल्या की मग थंड व्हायला ठेवायच्या, सेट होऊ द्यायचं. आणि मग छान थंड झाले की त्याच्या वड्या कापून घ्यायच्या. तर हे तीळ वगैरे खूप छान मिक्स झाले त्याच्यामध्ये. तसा छान एकसारख्या थापून घेतल्यात, थंड होऊ द्यायचं. सुंदर कलर पण छान आलाय त्याचा. तर आता इकडे हे थंड झालेलं आहे. तर आता एकसारख्या आपण चौकोनी वड्या कापून घेणार. हे बघा बिलकुल चिटकत नाही आहे खाली, पण तेल लावल्यामुळे छान वड्या झाल्या आहेत. सुंदर. तर अशा पद्धतीने तुम्ही वड्या तुम्हाला हव्या तेवढ्या खाण्यापुरत्या तळून घेऊ शकता आणि बाकीचे फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. तर 4-5 दिवस अशा प्रकारे तुम्ही ठेवून थोड्या थोड्या तळून खाऊ शकता.
तर आता इकडे तेल गरम झालं आहे, एक वडी टाकून बघते. छान झाले गरम. तर आता बाकीच्या पण टाकून घेऊया आणि छान मीडियम आचेवरती कुरकुरीत तळून घ्यायच्या. छान तळून होत आहेत. आणि जेव्हा आपण दुसरी बॅच टाकतो ना, तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. त्यामुळे काय होतं, वडी लगेच कुरकुरीत होते. म्हणजे त्याच्यामधून कोथिंबीर सुटत नाही. थंड जर तेल असेल ना, तर कोथिंबीर बाजूला सुटण्याचा धोका असतो. तर त्यामुळे तेल छान गरम होऊ द्यायचं. कोथिंबीरचा इकडे भरपूर वापर केलेला आहे. बघा छान झालेत कुरकुरीत. आता दुसरी बॅच पण तळून घेते. खूपच चविष्ट झालेत वड्या. तर आता हे काढून घेऊया. बघा सुंदर. तर मंडळी, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला हा नक्कीच व्हिडिओ आवडेल. धन्यवाद.